हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन वस्के. ग्रुप सी मुख्य परीक्षा जी आता एकदम जवळ आलेली आहे. मग राहिलेल्या ड्युरेशनमध्ये इकॉनॉमिक्सचा अभ्यास नेमका काय करायचा, ज्याला आपण लास्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजी म्हणतो. आता अभ्यास भरपूर झाला आहे तरी कॉन्फिडन्स नाही, खूप वाचलं आहे, रिव्हिजन केलं आहे तरी धाकधूक आहे, भीती आहे. का? कारण त्याचा सिलेबस फार मोठा आहे. ह्यूज अँड व्हास्ट सिलेबस आयोगाने दिलेला आहे आणि ॲट द सेम टाईम त्याचं वेटेज मात्र फार कमी आहे. म्हणजे 10 क्वेश्चन येणार आहेत. मग हे गणित कसं जुळवायचं नेमकं? मग आता असे कुठले टॉपिक आहेत की ज्याला रिवाईज केलं पाहिजे, कुठला एरिया आहे तो परत एकदा आपण नीट बघितला पाहिजे जेणेकरून आउटपुट मिळेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. शेवटपर्यंत बघा. आता हा आहे आपला सिलेबस पूर्ण, जो की खूप मोठा आहे. आता मी शेवटच्या टप्प्यात तुम्हाला सांगायला म्हणलं तर भरपूर काय सांगू शकतो, हे वाचा ते वाचा, असं करा तसं करा, पण एक्झॅक्टली अजिबात तसं काही करायचं नाही आपल्याला. म्हणजे माझा पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला आज सांगणं हे आहे, नवीन कुठलीही व्हॅल्यू ॲडिशन, नवीन कुठलाही एरिया सोर्स अजिबात वापरू नका. जे तुम्ही आधी वाचलंय तेच परत कंटिन्यू करा किंवा तेच रिवाईज करा आणि त्याच्यावरच ठाम राहा. पहिला सगळ्यात मुद्दा, ठीक आहे. म्हणजे आता लास्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजी शेवटच्या टप्प्यात इकॉनॉमिक्सबाबत काय करायचं, तर जे आधी केले तेच रिवाईज करायचं, त्याच्या पलीकडे अजिबात काही करू नका, कोणी कितीही काही म्हणलं तरी. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की समजा उदाहरणार्थ असे काही मुद्दे होते, यातले एवढे मुद्दे कव्हर झालेत, आता हे 2 मुद्दे राहिलेत. कुठले? मग ते कोर टॉपिक असू द्यात किंवा करंटचा असू द्यात किंवा अजून कुठलंही. जर तुम्हाला वेळ मॅनेज होत असेल इतर सब्जेक्टच्या रिडिंग सोबत तर तुम्ही हे राहिले 2 मुद्दे करा. नाही तर आता होतंय काय की सर मग बाकी हिस्ट्री राहिलं, पॉलिटी राहिलं, मॅथ रिजनिंग राहिलं, अजून काही ते पण आहे, किंवा हाय वेटेज असलेले जास्त मार्क असलेले सब्जेक्ट त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे इथं एखादा दुसरा मुद्दा तुमचा कुठला राहिला असेल आणि जर वाटलं की नाही होणार आता, तरी तसंच राहू द्या, डोंट वरी. मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, परीक्षेत काय होतं, आपण जे केलंय त्याच्यावर कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्ही मॅक्झिमम एरिया केलाय ना, मग थोडा कुठला तरी किरकोळ राहिला असेल आणि तो जर वेळ भेटला आणि होत असेल तर कराच. पण माझं म्हणणं आहे, जर वेळ मॅनेज होत नसेल, बाकीच्या विषयांचं बरंच राहिलं असेल, तर तुम्ही तिकडेही लक्ष द्या. आणि इन केस ह्या 2 मुद्द्यावर बघा, जे तुमचं किरकोळ राहिलंय त्याच्यावर आले प्रश्न तर किती येतील? एखादा दुसरा प्रश्न येईल. कारण मॅक्झिमम एरिया तुमचा आता केलाय ना, 70-80% तुम्ही जर कव्हर केला असेल आणि एक 10-20% राहिला असेल, तर ते जे राहिलंय त्याच्याबाबतची भीती ठेवायची नाही. नाहीतर काय होतं माहिती का, जे झालंय त्याच्यावरचा कॉन्फिडन्स नाही राहत, जे राहिले त्याची भीती निर्माण करतं. त्यामुळे ते आधी बाजूला ठेवा. जे झालंय त्याच्यावर आलेला प्रश्न मात्र तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा आता सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा की पळापळ करू नका. सगळंच वाचणं शक्य नाही. त्यात तुम्हाला लँग्वेज पण आहे, इंग्लिश मराठी. प्रीला काय असतं, फक्त GS असतं. मुख्य परीक्षेला GS प्लस लँग्वेज आणि त्याचाही सिलेबस फार मोठा आहे. त्यामुळं इकॉनॉमिक्सचं जे आधी केलंय त्याच्यावर ठाम राहा. बरं, याचं रिझन पण तुम्हाला पुढे सांगतो. असं का? या इकडं टोटल किती क्वेश्चन आहेत बघा, 10 क्वेश्चन आहेत. हे गणित नीट समजून घ्या, तुम्हाला लगेच तुमची भीती निघून जाईल. ज्याला असं दडपण आला असं ना, टेन्शन, सर आता भरपूर राहिले, काय करू काय नाही, इकॉनॉमिक्समध्ये पण मार्क घेणं गरजेचं आहे, सगळं खरं आहे. इकडे बघा, आता 10 क्वेश्चन आहेत. 10चं मी 3 भागात डिवायडेशन करतो. एक म्हणजे एकदमच आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन असतात, काही आउट ऑफ सोर्स असतात जे आपल्याला टॅकल होत नाहीत, कोणालाच होत नाहीत. दुसरं असतात एकदमच प्रिलिम लेवलचे क्वेश्चन असतात, म्हणजे त्याचा अर्थ एकदम इझी. ठीक आहे. आता याचा आकडा आहे नियर अबाउट 4 ते 5 क्वेश्चन, किंवा इथं आपण 4 धरूयात. ठीक आहे. आता अजून एक आहे जे ॲक्च्युली ही मेन्सची लेवल असते, ज्याला आपण कन्सेप्च्युअल लेवल म्हणतो. याचा आकडा सुद्धा नियर अबाउट 4च्या आसपास असतो. 4 आणि 4 8 इथं झाले. आता इथं कधी कधी 1 प्रश्न येतो, कधी कधी 2 प्रश्न येतात, आउट ऑफ सोर्स आउट ऑफ बॉक्स, कधी कधी 3. एकदमच पेपर टफ काढला तर 3 प्रश्न आपण ग्रे करू. पण हे सगळं एकंदरीत काय, 10 क्वेश्चनचं तुम्हाला वेटेज म्हणू आपण त्याला. 2 मिनिटासाठी हे बाजूला ठेवा की 2 क्वेश्चन तुम्हाला आलेच नाहीत 10 पैकी, जे आउट ऑफ सोर्स आउट ऑफ बॉक्स होते आपल्या वाचण्याच्या पलीकडे होते, सोडून द्या. उरला आकडा किती? 8 पैकी मला सांगा तुम्ही हे जे प्रिलिम बेस क्वेश्चन आहेत तर ते किती सॉल्व्ह केले पाहिजे तुम्ही? 4 पैकी. समजा असे प्रश्न 4 आले तर तुमचे किती बरोबर यायला पाहिजे? 4च्या 4 यायला पाहिजे ना. साधे सिंपल प्रश्न म्हणल्यावर हे तर चुकायलाच नाही पाहिजे. आता या इकडं मेन्सची डेप्थ लेवल विचारात घेऊन हे क्वेश्चन फ्रेम केलेले असतात आयोगाने. थोडे मल्टीलायनर, ॲप्लिकेशन, इंटरलिंकिंग, म्हणजे साधा सरळ कन्सेप्ट विचारलेला नाही, जरा डेप्थमध्ये विचारले असतात. ह्याच्यात पण तुम्हाला सर 4 पैकी 4 यायला पाहिजे. माझं म्हणणं तरी थोडा 3च या. एखादा प्रश्न नाही आला तरी चालतं. मग इथलचे 4 आणि इथलचे 3 किती झाले? 7. म्हणजे तुम्ही 10 पैकी 7 क्वेश्चन हे बरोबर आणू शकता आणि हा स्कोअर खूप चांगला आहे इकॉनॉमिक्स सारख्या सब्जेक्टमध्ये, लक्षात घ्या, ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट. म्हणजे 10 पैकी जर तुम्ही 7 बरोबर आणू शकत असाल तर म्हणजे इट इज अ व्हेरी गुड स्कोअर. त्यातही इकडची संख्या बाजूलाच केली, त्यातही हा एक प्रश्न मी अजून परत सोडून दिला. जर तुम्ही अजून चांगले एफर्ट्स लावले, काहीतरी इलिमिनेशन करून हा प्रश्नही नीट आणला आणि हा प्रश्न जरी अजून इकडे वळला तर तो आकडा लिटरली 8 किंवा 9 क्वेश्चनवर सुद्धा जायला बसला.
बरं, हे सगळं कशाच्या बेसिसवर? आत्तापर्यंत झालेल्या PYQच्या बेसिसवर, माझ्या मनावर नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता मी म्हणतोय म्हणून व्हिडिओ झाल्यानंतर मेन्सचे पेपर काढा मागचे, जे 10 आहेत, आणि 10 पैकी तुम्ही स्वतः टिक मार्क करायचा की 10 क्वेश्चन आहेत, हा क्वेश्चन इझी, हा इझी नाही, हा आउट ऑफ बॉक्स होता, हा इझी, असं मार्किंग करा आणि मग मोजा की एकदम प्रिलिम लेवलचे इझी क्वेश्चन्स हे किती आहेत. 4 क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली सापडतात. झालं ना मग, म्हणजे 50% ओझं इथं हलकं झालं का? म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगतो, तुम्ही आज जरी पेपर दिला ना आज आणि सॉल्व्ह करायला घेतला तरी इकॉनॉमिक्सचे मिनिमम 4 ते 5 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. म्हणजे मग अर्ध टेन्शन तर झालं ना. जी भीती होती तुमच्या मनात ती गेली का? 50%. आता उरलेला जो काही पार्ट येतो तो कसा टॅकल करायचा मी सांगतोच आहे. आणि अजून एक कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये, अरे आपण मेन्सला आहोत म्हणजे प्रिलिम क्रॉस करून आलो, आपण लाखामधून हजारात आलो आहे. ह्याच्यानंतर जे आहे पुढचा टप्पा लास्टचा पोस्टचाच आहे ना आता, म्हणजे आपल्यात कॅपेबिलिटी आहे, आपण काहीतरी इतरांपेक्षा थोडं जास्त सक्षम आहोत तरच इथं आलोत हे स्वतःला सांगा. त्यामुळे उगाच असं भीती निर्माण करून स्वतःला न्यूनगंड निर्माण करणं, निगेटिव्ह फील करणं आणि मग माझं काहीच झालं नाही मग आता ही मेन्स कशी होईल असं काही नाही. तुमच्यात कॅपेबिलिटी म्हणून तुम्ही मेन्सला आलात. आता ह्याच्यातही हावाला इकडचा एरिया तुम्हाला जास्त मॅटर करतो. बघा आता इकडचं तुम्हाला यायलाच पाहिजे, हे तर मी सोडून द्या, समजा नाही असं काही धरलंय. कन्सेप्टला काय करायचं बघा, ज्याला ज्याला असं वाटतं सर आता मग मेन्सच्या दृष्टिकोनातून मी काय करू, आता शेवटच्या टप्प्यात तू काही नको करू बाबा, कारण आता ती वेळ नाही राहिली आहे की अजून डेप्थ वाढवणं, अजून रीडिंग वाढवणं, सोर्स वाढवणं, नथिंग. तुम्ही फक्त मुख्य परीक्षेच्या ऑन दी स्पॉट तिथं जी एक्झाम हॉलचा जो टाईम आहे किंवा ते प्रेशर आहे ते मॅनेज करायला शिकलात तरी तुम्ही जिंकलात. मी तुम्हाला काय पॉईंट आणलेत बघा. आता ज्याला आपण मेंटली प्रिपेअर होणं म्हणतो, हे तुम्ही जरी झालात ना कन्सेप्टला तरी तुम्ही जिंकलात. कारण सिलेबस खूप आहे, म्हणजे आता तुम्हाला कुठंतरी एखाद्या टॉपिकवर कशावर काम करून मग मी मेन्सची लेवल वाढवू असं शक्य नाही. मेन्सच्या इकॉनॉमिक्सबाबत मार्क वाढवायचे असतील तर एक फॉर्म्युला आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो, एक्झाम हॉलमध्ये तुम्ही ज्या वेळेला तिथं क्वेश्चन रीड कराल ना, ते क्वेश्चन प्रॉपर रीड करणे, प्रॉपर अंडरस्टँड करणे हे एकदा करून घ्या. बराच वेळा तिथं आयोगाने विचारलेला मेन्सच्या लेवलचा प्रश्न म्हणतो मी याच्याबद्दल डिस्कस करतोय. हा एरिया आपल्याला इथं जो रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर आहे तो प्रश्न पेपर झाल्यानंतर बरोबर कळतो की ह्यांना काय म्हणायचं ते. आता मेन्स आहे म्हणल्यानंतर थोडे कष्ट घ्यावं लागतील. आयोग काय सहजासहजी तुम्हाला मार्क देणार नाही म्हणल्यावर खरी लढाई लक्षात घ्या. इकॉनॉमिक्सबाबत आता खूप रिडिंग करणे, काहीतरी वाचतो मग मार्क वाढवतो असं नाही. तुम्हाला गजानन बस्के पेपर झाल्यानंतर आठवलं, बरोबर पेपर झाला की तुम्हाला कळलं की अरे सर बरोबर असंच होतं. ही सगळी मेंटल गेम आहे. तिथं तुम्हाला कन्सेप्टच्या बाबतीत प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. प्रश्नातला कीवर्ड हा व्यवस्थित फाइंड आउट करा, ह्यांना काय म्हणायचं ते. ठीक आहे, हा एक पहिला पॉईंट. दुसरा, ज्या वेळेला तुम्ही त्या प्रश्नाबाबतचे ऑप्शन्स वाचाल, ऑप्शनमध्ये जे जे पर्याय दिलेत 1, 2, 3 काय जे असतील ते, तर ते याला कनेक्ट करायचा प्रयत्न करा, इंटरलिंक करायचा प्रयत्न करा. प्रश्नात जे विचारलंय त्याच्याशी कुठला ऑप्शन जास्त क्लोजली मॅच होतो, कनेक्ट होतो, तो तुमचा उत्तराचा पार्ट असतो. ह्याला मी लॉजिक ट्रिक्स म्हणत नाही. म्हणजेच इथं मी असं का सांगतो, कारण मेन्सला बऱ्यापैकी आयोग शक्यतो ऑप्शन अशी इररिलेव्हंट टाकत नाही. म्हणजे तुम्ही जर 4 ऑप्शन वाचले ना, ते 4ही ऑप्शन असे असतात, अरे हा पण लागू होतो, अरे हा पण लागू होतो. ते सांगतोय तुम्हाला मी, लॉजिक आणि ट्रिक्सबद्दल सांगत नाही. प्रिलिमला काय असतं किंवा सिम्पल क्वेश्चनला काय असतं, क्लिअर कट 4 पैकी अरे हाच बरोबर आहे, बाकीचे इलिमिनेट होतात. जसं की मी म्हणलो तुम्हाला भांडवल बाजाराचं नियंत्रण करता कोण, त्याच्यामध्ये ऑप्शन आले RBI, सेबी, नाबार्ड. अरे लगेच कळतं ना भांडवल बाजाराचा सेबी आहे. मी जर म्हणलं ग्रामीण भागात कर्जपुरवठा करणारी शिखर संस्था कुठली आणि खाली ऑप्शन दिले सेबी, त्याच्यानंतर RBI, त्याच्यानंतर नाबार्ड, आता कळालं का मला काय म्हणायचं ते. सो हे जे ऑप्शन आहेत ना हे पटकन इलिमिनेट होतात बाकीचे आणि लगेच उत्तरापर्यंत जातो. आता मुख्य परीक्षेला आल्यानंतर कन्सेप्टचा जो एरिया विचारला जातो त्यातले 4 ऑप्शन सहजासहजी इलिमिनेट होत नाहीत. हा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा होता. सो अशा वेळी काय करायचं, प्रश्न नीट समजून घेतला की कळतं की हा कन्सेप्टचा जो पार्ट आहे तो बरोबर इथं आयोगाने बरोबर ह्याला लिंक केलेला आहे किंवा इथं विचारलेला आहे. आणि मग हे जे आहेत हे डायरेक्टली त्याला रिलेट होत नाहीत, म्हणजेच मग हे ऑप्शन चुकीचे आहेत असा अर्थ काढायचा. ही मेन्स आहे. म्हणजे तुम्हाला आता इथं खूप नॉलेज वगैरे ओझं घेऊन डोक्यात जाण्यापेक्षा माझं म्हणणं अप्रोच घेऊन जा. मेन्सच्या या कन्सेप्च्युअल क्वेश्चनला डील कसं करायचं, तर प्रश्न नीट समजून घेणे, डिकोड करणे, ॲट द सेम टाइम क्वेश्चन नीट समजल्यानंतर त्याचे ऑप्शन्स नीट वाचल्यानंतर रिलेट करणे. मी आता प्रूफही दाखवून देईल तुम्हाला. हा एक पॉईंट झाला. इकडे आता इकडं एक प्रश्न दाखवतो. यस, हां पहिलाच डेमो, म्हणजे जे आता तुम्हाला सांगितलं ज्याला नाही लक्षात आलं त्यांनी लक्षात घ्या. विदेशी व्यापाराची भूमिका काय, सरळ सरळ काय, रोल ऑफ फॉरेन ट्रेड, परकीय चलन निर्मिती आहे. बरं, गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, श्रमविभागणी. बरं, निर्यातीच्या रचनेत बदल. मग आता हे पण त्याच्यामध्ये येऊ शकतं, शक्यता निर्माण झाली. दोन सर मग अशा वेळी आम्ही काय करायचं, आता सरळ सरळ पर्यायाकडे या ना. इथं ऑल ऑफ दी अबव, अ ब क ड पर्याय कुठे आहे,
नाही आहे. बरं, मग हे पहिले 3 ऑप्शन शुअर आहेत का तुम्हाला? यस, कारण एवढा आपला अभ्यास आहे, हे 3 ऑप्शन शुअर आहेत. झालं. कुठे मग अ ब क ह्याचा आयोगाने तिथं ऑप्शनमध्ये कुठेही समावेश केला नाही. ऑलरेडी तुमचं काम आयोगाने करून टाकलं सोपं. मग आपल्याला काय वाटतं, मग सर चौथा पर्याय आहे का नाही? आता तुमची जरी इच्छा असली तरी तुम्ही घेऊ शकत नाहीत, कारण काही प्रश्नांची उत्तरं ही पर्यायानुसार द्यायची. आणि म्हणून मी आत्ताच काय सांगितलं, हा ऑप्शन इरिलेव्हंट आहे का? नाही. ह्याला मॅच होऊ शकतो का? तर होऊ शकतो. पण मग आता पर्यायामध्ये काय कॉम्बिनेशन अवेलेबल आहे त्याच्यानुसार उत्तर निवडा. काम सोपं होऊन जातं आणि डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. मिळाला डेमो. मग मुख्य परीक्षेची जी लढाई ती ही आहे. ओके, हा झाला एक प्रश्न. नेक्स्ट, आता अजून एक डेमो देतो. हां, आता फार लेंदी आहे प्रश्न, टाइम कन्झ्युमिंग आहे. सिंपल आहे, साधा आहे, पण वेळ खाऊ आहे. एक तर तुम्हाला प्रश्न 2 ओळीचा देऊन टाकलाय. हे एवढं सगळं वाचत बसणे, नीट अर्थ काढायचा. ते काढल्यानंतर हे काय, वस्तूवरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात. आता पहिल्याच ह्याच्यामध्ये लगेच कळून जातं की बाबा हे चूक आहे का बरोबर आहे. ठीक आहे, वस्तू व सेवा म्हणजे जीएसटी. बरं, आता हा 14 पासून संपूर्ण भारतात लागू झाला का? लगेच तिथे कळतं आपल्याला. हे 1 नेशन 1 टॅक्स, राईट. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय राज्य अप्रत्यक्ष कराऐवजी व्यवहार संपूर्ण राष्ट्रात येणार एकच प्रत्यक्ष कर आहे. अरे सरळ आयोगाने त्या ऑप्शनमध्ये कुठंतरी एक कीवर्ड दिलाय जो डायरेक्टली तुम्हाला उत्तर देतो. म्हणजे हे कळतं चूक आहे का बरोबर आहे, हे याच्यावरून कळतं चूक का बरोबर प्रत्येक ठिकाणी. आणि मग विचार करा, हा प्रश्न सिंपल होता पण मग लेंदी होता. आणि आपल्याला वेळेची पण लढाई आहे ना. म्हणजे मुख्य परीक्षेला तुम्ही जाण्यासाठी आता इकॉनॉमिक्ससाठी सर मी आता काय करू शेवटच्या टप्प्यात, माझं म्हणणं आहे काहीच नाही, फक्त कॉन्फिडन्स ठेवा. आणि मी आत्ता जे सांगतोय ना ते ऑन दी स्पॉट तिथं त्या एक्झाम हॉलमध्ये असा अटॅकिंग मोड ठेवायचा. इकॉनॉमिक्सला जर तुम्ही घाबरलात तर लक्षात घ्या की असे काही छोटे छोटे ट्रॅप असतात ते लक्षात येणार नाहीत. आणि सिलेबस हा एवढा मोठा आहे ना, हा हे इथं काय तुम्ही काय करणार आता शेवटच्या टप्प्यामध्ये. बरं, कधी तुम्हाला असंही झालंय, तुम्हाला वाटतं ना सर मग मी सगळं ते रिवाइज करू का? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, एखादं वर्ष असं आहे जिथं सहकारावर एकही प्रश्न नाही. बरं, परत दुसरं एखादं वर्ष तुम्ही केलात तर कधी तुम्ही उद्योगावर एकही प्रश्न नाही तुम्हाला. कधी इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण टॉपिक स्किप केलाय, आता काय करणार? म्हणजेच इकॉनॉमिक्सबाबत जे आधी केलंय तेच रिवाईज करा तेवढ्या लेवल. याचा अर्थ असा नाही की सोडून द्या, हातवर करा आणि इकॉनॉमिक्सचं काहीच नाही करा, असा अर्थ नाही. मी तुम्हाला फक्त काय करतोय की जी ती भीती निर्माण झाली ना सर खूप काही वाचण्यासारखं आहे, तुम्हाला जेवढं होईल तेवढं वाचा. कारण लँग्वेज पण आहे, इंग्लिश मराठी आहे, जीएसचा इतरही पार्ट आहे, तुम्ही त्यालाही वेळ द्या. आणि इकॉनॉमिक्सचा गेम हा सगळा मेंटल गेम आहे आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या आधारावर तुम्ही उत्तर देऊ शकता. मला हे सांगायचं आहे. त्यामुळे वेगळे एफर्ट्स घेण्यापेक्षा फक्त माइंडसेट नीट ठेवा आणि तिथं प्रश्न कसे डिकोड करायचे याचं स्किल डेव्हलप करा. हे जर केलं तरी तुम्ही इकोमध्ये मार्क घेऊ शकता. या इकडं ह्याचा तर विषयच नाही. ह्या इझीमध्ये किती मार्क घ्यायला पाहिजे तुम्ही? 4च्या 4 घ्यायला पाहिजे. ह्याचं 2 मिनिटासाठी सोडून द्या. आणि या कन्सेप्टमध्ये 3 घेतले म्हणजे वर्ड्स कंडिशनला तुम्हाला जी भीती वाटते ना सर माझं काहीच नाही झालं, किमान 6 क्वेश्चन म्हणजे एकदमच 2 आणि 3 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा 6-7 पर्यंत चालला तुम्ही, चांगला आकडा आहे. अजून तुम्ही जर स्टेबल राहिलात आणि चांगल्या पद्धतीने प्रश्न डिकोड केलात आकडा 8 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. ह्याच्यासाठी आता खूप जास्त वाचन करून आणि अजून अभ्यास वाढवून असं होत नाही. फक्त व्यवस्थित प्रश्न डिकोड करा, तुमचा स्कोर वाढेल. आणि सिली मिस्टेक जर असेल तर ते टाळा. जसं की हा इथलचा प्रश्न, आता याच्यात छोटे बघ ना आयोगाने कसे ट्रॅप टाकलेत. हा हे इथं प्रत्यक्ष कर टाकले म्हणजे हे अख्खं विधान सगळं बरोबर आहे पण ऍक्च्युली इथं अप्रत्यक्ष कर पाहिजे होतं. सेम इथं पण वस्तूवरील कर हा प्रत्यक्ष कर नाही अप्रत्यक्ष कर आहे. एक छोटं अक्षर अ नसल्यामुळं हे चुकतं. इथं जर मी अ टाकलं तर हे बरोबर ठरतं. आता बोला, मग हे जे बारकावे आहेत ना या बारकाव्यासाठी तयार करा स्वतःला. बरोबर तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये मार्क येईल. मला आवर्जून आत्ताची ही येणारी तुमची ग्रुप सी मेन्स झाल्यानंतर फोन करा किंवा येऊन भेटा. मग तुम्हाला लक्षात येईल की सर खरंच मी जे टेन्शन घेतलं होतं इकॉनॉमिक्स तसलं काही नव्हतं. तिथं जरी नीट पेपर डील केला असता मी तरीही मला 6-7 मिनिमम मार्क आले असते. आणि जर तुम्ही चांगले एफर्ट घेतला तर आकडा 8 वर जाऊ शकतो. क्लिअर? म्हणजे एकदमच 4 आणि 5 येण्यापेक्षा 6-7 म्हणजे फार चांगला स्कोर आहे. हा झाला इथलचा प्रश्न. नेक्स्ट अजून डेमो दाखवतो तुम्हाला. हां हे सुद्धा वाचा ना आता. हा अवमूल्यन म्हणजे डेफिनेशन दिली, चलनाचे विनिमय मूल्य इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत त्याची खरेदी शक्ती कमी करणे. साहजिक डिव्हॅल्युएशन रूपी आपल्या चलनाची खरेदी शक्ती म्हणा किंवा मूल्य हे इतर चलनाच्या तुलनेत आपण कमी करतो. बरोबर आहे. आता अवमूल्याचा मोठा फायदा हा काय होते? आयात वाढते. एकदम बेसिक आहे ना. पण मग तिथं त्या एक्झाम हॉलमध्ये त्या प्रश्नामध्ये लक्षात येत नाही की इथं आयात नाही तर काय पाहिजे? निर्यात पाहिजे. आपण ज्या वेळेला भारतामध्ये बघतो ना रुपयाचं अवमूल्यन 3 वेळा केलं ना. मग ह्या 3 वेळा रुपयाचं अवमूल्यन काय केलं? कारण आपल्याला आयात कमी करायची होती, निर्यात वाढवायची होती, परकीय चलनसाठा वाढवायचा होता. मग आयात वाढवण्यासाठी आपण करतो का? झालं ना. जागेवर तुम्हाला कुठलं विधान चूक आहे कुठलं विधान बरोबर आहे झालं द्या उत्तर. पण मग तिथं लक्षात येत नाही की काय काही नाही. म्हणून शांत राहा, स्टेबल राहा, जे आधी वाचलंय तेवढंच फक्त परफेक्ट ठेवा. नेक्स्ट हे झालं. हां इथं पण आता हे निरपेक्ष दारिद्र्य परत ह्याच्या बाबतीत उष्मांक उत्पन्न. आता बघा मेन्सची खरी लढाई बघा. इथं प्रश्न फार छोटा आहे.
हा ऑप्शन एलिमिनेट झाला, हाही ऑप्शन एलिमिनेट झाला. पण उष्मांक आणि उत्पन्न हे जे कन्फ्युजन झालेलं आहे याच्या आधीच्या प्रश्नामध्ये, ह्याचं कारण काय, तुम्हाला आता काय करायचं आहे, मी ह्याच्या आधी म्हणल्याप्रमाणे प्रीला क्लिअर कट ऑप्शन एलिमिनेट होतात आणि एकच पर्याय सापडतो. मुख्य परीक्षेला आयोगाने अशी फिल्डिंग लावलेली असती की 4 पैकी 2 ऑप्शन एलिमिनेट होतात, 2 एकदम क्लोज असतात, किंवा कधी कधी 3 ऑप्शन त्याच्या रिलेटेड असतात किंवा क्लोज असतात. आता मग इथं निरपेक्ष दारिद्र्याला परफेक्ट लागू होणार कुठला आहे तो निवडायचा. म्हणजे उष्मांक कॅलरी हा जो फॅक्टर आहे हा कम्प्लिटली निरपेक्ष दारिद्र्याला लागू होतो. पण तुम्ही ज्या वेळेला इन्कम उत्पन्न हा फॅक्टर विचारात घेता तेव्हा ते दोघांनाही लागू होतो, निरपेक्ष दारिद्र्यालाही सापेक्ष दारिद्र्यालाही. सो अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, तुम्हाला प्रश्नात काय विचारले, निरपेक्ष दारिद्र्य, ह्याला तंतोतंत पूर्णतः लागू होणारा पर्याय कुठला, उष्मांक. सो तो निवडायचा. हा सुद्धा लागू होतो, पण मग एक जो पर्याय आहे त्याला कम्प्लिटली लागू होणार तो आयोगाने दिलेला आहे, तो पर्याय उपलब्ध असेल तो निवडायचा. आता जर हा पर्याय नसला असता, म्हणजे इथं काहीतरी दुसरं इरिलिव्हंट दिलं असतं, जसं आपण ह्याला काट मारली तसं ह्यालाही काट मारू, जर इरिलिव्हंट कुठला ऑप्शन दिला असता तर. आता मात्र तुम्ही कम्प्लिटली ह्या 2 नंबरकडे सुद्धा जाऊ शकला असता. मग क्वेश्चन फ्रेम करणं, त्याला पर्यायही तसंच फ्रेम करणं, हीच मुख्य परीक्षेची खरी ताकद आहे. आणि त्याच ताकदीला ओळखून आपण जर स्वतःची ताकद वाढवली आणि स्वतःला तसं तयार केलं तर तुम्ही शुअर येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की 7-8 क्वेश्चन टॅकल करू शकता इकॉनॉमिक्सचे. हा झाला इथपर्यंतचा प्रवास. आता हे फिलिप्स वक्ररेषा साधं आहे, पण घाई गडबडीत काय होऊ शकतं बघा, पहिल्यांदा इथेही महागाई आहे आणि इथेही महागाई आहे. जर तुम्ही ह्याला नीट नाही बघितलं कदाचित हा 2 नंबरचा पर्याय सुद्धा निवडून बसता तुम्ही. मग म्हणता अरे सर घाई गडबड झाली, सिली मिस्टेक झाली, बस ह्याचीच एवढी काळजी घ्यायची. हा प्रश्न चुकू द्यायचा नाही. एखादा कुठला अवघड असेल, आउट ऑफ बॉक्स असेल, तो नाही आला तरी चालेल. इथं जर चुकलात की स्पर्धेतून बाहेर होणार आहेत. आणि मी तुम्हाला याच्यासाठी तयार करतोय, म्हणजे लो हँगिंग फ्रुट्स थेरी मिनिमम 6 ते 7 क्वेश्चन खरंच पॉसिबल आहेत आउट ऑफ 10. मुख्य परीक्षेला 10 क्वेश्चनपैकी 6 ते 7 वर्ड्स कंडिशनला म्हणतोय मी, एकदम पेपर टफ आला किंवा तुम्हाला वेळ नाही पुरला, मॅथ रिजनिंगनेच वेळ जास्त घेतला, अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही इकॉनॉमिक्सला एवढा स्कोर आणू शकता, कारण प्रश्न तसे आहेत. आता प्रॉब्लेम आपला हा आहे की आपली घाई गडबड होऊन जाते, त्याच्यामुळे इश्यू होऊ शकतो. कारण इथं रोजगार शब्द आहे, इथं बेरोजगारी शब्द आहे, इथं महागाई आहे, इथं महागाई आहे. म्हणजेच काही शब्द त्यांनी जाणीवपूर्वक 2-2 ऑप्शनमध्ये टाकलेत जिथं आपल्याला कन्फ्युजन होतं तिथं. नेक्स्ट, हां आता हा सुद्धा बघा, 9व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्याचे घटक कुठले ते जबाबदार सांगा. आता अशा प्रश्नाला तुम्ही काय सोर्स वाचायचा, सर मग मी आता नव्याने काय करू का, तर इथं लक्षात घ्या, फक्त ऑन दी स्पॉट तिथं. आता साहजिक आहे, सोपं नसतंय, पण माझं म्हणणं काही गोष्टी आता सोप्या नसल्या तरी आपल्याला तिथं प्रयत्न करावा लागेल त्या लेवलपर्यंत जाण्यासाठी. कृषी वस्तू व निर्माण क्षेत्राचा अल्पवृद्धी दर, परकीय भांडवलाची कमी आयात आणि भारतावरील कर्ज, परकीय भांडवलाची कमी आयात आणि सेवा क्षेत्राची कमी उत्पादकता, लोकसंख्या वाढ, त्यातल्या त्यात इलिमिनेट करायचं. इथं भले आता अ ब ब क नाही आहे, हे एक चांगलं आहे. इथं काय आहे, 1 2 3 4 आहे. किमान काही गोष्टी इलिमिनेट करत जा. मी जे सांगितलं ना, अशा प्रश्नाला काय करायचं, नीट वाचायचं. आणि इथं राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यामागे कुठले घटक जबाबदार आहेत, ॲक्च्युली याचा डायरेक्टली तसा काही संबंध येत नाही, हा ऑप्शन कटला. आणि परकीय भांडवलाची कमी आयात आणि हे आता इथं इंग्लिशमध्ये नीट बघा, अजून फॉरेन कॅपिटल म्हटलेलं आहे, आयात म्हणलेलं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे उलट रेमिटन्स किंवा अजून इतर काय प्रकार आहे तो बऱ्यापैकी येतो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. त्यातही सेवा क्षेत्राबाबत ही कमी उत्पादकता हाही तसा आपल्याला इथं इलिमिनेट करायला चान्स आहे, म्हणून हे इथं इलिमिनेट झाले. आता हे तुम्हाला माहिती असेल नसेल तरीही इनडायरेक्टली तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचला. कधी कधी मुख्य परीक्षेच्या अशा प्रश्नाला कसं डील करायचं, इलिमिनेशन करून जायचं. त्यात कुठलंही लॉजिक ट्रिक्स नाही, कन्सेप्टच्या आधारावर. आता आपल्याला थोडा परकीय व्यापार, आयात निर्यात, रेमिटन्स किंवा आपण जे म्हणतो तिकडून येणारा FDI, तो सगळा जो प्रकार आहे तो त्याला हे तर परकीय भांडवल ज्याला आपण म्हणतो, याची कमी आयात किंवा काय हा प्रकार थोडा तरी माहिती असला तरी लिमिट करू शकतो. चला अवघड प्रश्न तरी किमान आपण उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो का नाही तिथं ऑन दी स्पॉट, एवढं जरी केलं तरी मोर दॅन इनफ. नेक्स्ट, आता बघा, हा इन्फॉर्मेशन बेस आहे, याला बाकी तुम्हाला लॉजिक ट्रिक नथिंग काही काम करत नाही, ॲज इट इज इन्फॉर्मेशन. हा सुद्धा आता काय बोलायचं ह्या प्रश्नाला, म्हणजे असे सुद्धा प्रश्न आहेत ना ज्याला ज्याला भीती वाटते ना, सर इकॉनॉमिक्सचं काय करू, मला यावेळेस मेन्स काढायचीच आहे, पोस्ट काढायचीच आहे, आणि मग आउट ऑफ बॉक्स आउट ऑफ सोर्स असे जे प्रश्न आहेत त्याला घाबरून तुम्ही इकॉनॉमिक्सला सगळा जो काही केलेला पार्ट आहे तो डॅमेज करू नका. माझं म्हणणं आहे ठीक आहे ना, तुम्हाला 2 नाही 3 नाही बरं 4 प्रश्न नाही होत्यात, उरले किती 6, 4 गेले 6, तर 6 तरी बरोबर आहे ना. इन एनी हाऊ आपल्याला टिकायचं त्या स्पर्धेमध्ये. आणि मग डिपेंड ऑन पेपर तुम्हाला एकदम मीडियम लेवल चांगला काढला नेहमीसारखा तर तुम्ही 8पर्यंत पोहोचू शकता, एकदम टफ काढला तर 7पर्यंत 6पर्यंत तरी या किमान चालतंय. आणि हे असे प्रश्न सोडायचे नाही अजिबात, हे म्हणजे तुमचे चुकलेच नाही पाहिजे, आलेच पाहिजे इन एनी हाऊ. हा पण इन्फॉर्मेशन बेस आहे हे सगळे प्रश्न, ह्याला तुम्हाला फॅक्च्युअल डेटा म्हणू आपण. इथं सुद्धा बघा काय आता
हे व्यापार चक्रातील अंकुचन, सरळ सरळ कॉन्ट्रॅक्शन. आता म्हणजेच मंदीची परिस्थिती ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण एक्सपान्शन किंवा प्रतिसरण म्हणतो, तर इथं काय कॉन्ट्रॅक्शन आहे, हे अंकुचन. आणि प्रसारण ह्याचा अपोजिट आहे. साहजिक आहे, मंदी असेल तर वस्तू सेवांच्या किमतीमध्ये वाढ होती का बघा, GDP मधील घट होती का, यस. रोजगारातील घट, बिलकुल. गुंतवणुकीमध्ये घट. मग आता वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ ही कधी होईल, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं प्रमाण जास्त असतं. पैशाचं प्रमाण वाढलं की वस्तू व सेवांची मागणी वाढते, मागणी वाढली की किंमत वाढते, बरोबर. हे येतं वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ, पण हे कधी, पैसा जास्त असल्यावर. सो याला कॉन्ट्रॅक्शन नाही म्हणायचं, ह्याला एक्सपान्शन म्हणायचं. आणि मग प्रश्नात काय विचारलं, कॉन्ट्रॅक्शन, संपलं, नाही वर्कआउट होत. आणि साहजिक आहे, जर मंदीची परिस्थिती म्हणाल तर GDP कमी, रोजगार निर्मिती कमी, बेरोजगारी जास्त, गुंतवणूक कमी. सो दिस इज युअर आन्सर. निघालं का? आता आपण जेवढा अभ्यास केला आहे, जेवढी अंडरस्टँडिंग आपली आली आहे, त्याच्या अंडरस्टँडिंगवर काहीतरी कीवर्डवरून उत्तर काढू शकतो का नाही सांगा मला. साहजिक आहे, म्हणजे नवीन जरी एरिया आला तरी तिथं ऑन दी स्पॉट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हां, हा सुद्धा साधा बेसिक कन्सेप्टवरचा. हां, इथं सुद्धा बघा आता काय सांगते, घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे. आता साहजिक आहे, ज्यावेळेला आपण इन्कम टॅक्स म्हणतो, प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स, आणि ह्याच्यात जर घट केली, म्हणजे अगोदर समजा 8% टॅक्स होता, तो 5%वर केला. साहजिक आहे, याच्यामुळे काय होईल, अर्थव्यवस्थेत किंवा लोकांकडील पैशाचं प्रमाण वाढेल ना. कारण इन्कम टॅक्स कमी केला, समजा मी व्यक्ती आहे, मी अगोदर सरकारला जास्त पैसे टॅक्समध्ये भरायचो, आता कमी भरायचो, म्हणल्यावर लोकांकडील पैशाचं प्रमाण वाढणार. आणि हे वाढलं की काय होईल, सरळ सरळ मागणी वाढणार. म्हणल्यानंतर आपल्याला ह्याचा पुरवठ्याशी इथं काही संबंध येत नाही, मग मागणीशी येतो. मग ह्याच्यामुळे मागणी वाढते का कमी होते, मग विस्तारित मागणीजन्य धोरण, इथं संकोचित मागणीजन्य धोरण आहे, हे वर्कआउट होत नाही. पुरवठ्याचा तर विस्तारच येत नाही, इथं संबंधच येत नाही. सो दिस इज युअर आन्सर. परत बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या आधारावर फक्त तिथं ऑन दी स्पॉट नीट क्वेश्चन डिकोड करून घ्या. आणि मग मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, एकदम माझ्या लेक्चरच्या सुरुवातीचा पार्ट मी काय क्लिअर केलं तुम्हाला. आत्ता जरी तुम्ही पेपर द्यायला गेलात तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो 6 ते 7 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेच पाहिजे, असे क्वेश्चन असतात. आता आपल्याला ते सॉल्व्ह होतात कारण आपला प्रॉब्लेम हा आहे, आपण धडकून खूप घेतलेला आहे. सिलेबसच डोळ्यासमोर येतो आपल्याला. इकॉनॉमिक्स म्हणलं की माझं म्हणणं 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. शेवटच्या टप्प्यात आता फक्त अटॅकिंग मोडमध्ये जा. मी म्हणतो तुम्हाला, तुम्ही जेवढा अभ्यास केला आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला 6 ते 7 क्वेश्चन सॉल्व्ह होणं 100% जमलं पाहिजे. आणि ते जमण्यासाठी सेम हे असे कीवर्ड. इथं काय करायचं आहे, प्राप्तिकर कमी. जर इन्कम टॅक्स कमी केला तर काय होऊ शकतं ते बघा. आता ह्याच्यात बघा, हा पुरवठाजन्य जर घटक लावायचा असेल तर इथं प्राप्तिकर ना, इथं GST पाहिजे होतं. मग कारण पुरवठा म्हणजे की वस्तू व सेवांचं उत्पादन, आणि मग वस्तू व सेवांच्या उत्पादनावर काय इन्कम टॅक्स लागतो का, तो इनडायरेक्ट टॅक्स असतो GST. आणि मग GST कमी केला तर काय म्हणता येईल त्याला आपण, विस्तारित पुरवठाजन्य धोरण. बघा ना, म्हणजे प्रश्नातला कीवर्ड बदलला तर उत्तर सुद्धा बदलतं. आता कळालं का. परत बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, म्हणजे सरळ सरळ ऑप्शन तुम्हाला एलिमिनेट करता आला पाहिजे. यस, चलो. सो दिस इज ऑल अबाउट ग्रुप C मेन्स स्ट्रॅटेजी. तुम्हाला याच्यावरून काय लक्षात आलं आणि थोडा तरी कॉन्फिडन्स आला का, नक्की मला तुमचे फीडबॅक मेन्शन करा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडत असतं लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. त्याचं कारण असं आहे, इकॉनॉमिक्सबाबत भीती आहे, कारण हा सिलेबस मोठा जे इथं दाखवलं तुम्हाला भरपूर. काय हे सगळं, जस्ट मिनिट या इकडं, हे एवढं. मग हे डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही परीक्षा देत असाल तर आता शेवटच्या टप्प्यात हे वर्कआउट होणार नाही. त्यामुळे मी म्हणतोय म्हणून फक्त आता जे काही वाचलंय त्याच्यावर फक्त भरोसा द्या. आणि हे एक समीकरण आठवा, हे इथलचं, हे 10 क्वेश्चनपैकी हे बघितल्यानंतर तुम्हाला अजून सोपं वाटेल आणि चांगलं वाटेल की नाही सर एवढं तर मी करू शकतो. दॅट्स इट, संपलं. मग म्हणजे उगाच ओझं घेऊन जायचं, निगेटिव्हिटी घेऊन जायची बिनाकामी, आणि तिथं गेल्यावर कळतं की अरे नाही एवढं तर टॅकल करू शकतो होतो आपण. मग मी आत्ताच सांगतोय तुम्हाला. उलट इतर विषय आहेत त्यांना वेटेज जास्त आहे, त्यांचे क्वेश्चन जास्त आहेत, त्यांच्यावरही लक्ष द्या. इंग्लिश मराठी लँग्वेज महत्त्वाचं आहे, रिझल्ट ठरवतो, तिकडेही लक्ष द्या. इकॉनॉमिक्सचा अभ्यास बेसिक लेवलला जे आधी केला आहे तेवढाच रिवाईज करा. आणि एक सगळ्यात मोठा पॉईंट जो आत्ता मी तुम्हाला सांगितलं ते तिथं कुठेतरी मेन्शन करून घ्या. तिथं ऑन दी स्पॉट ज्या वेळेला जो प्रश्न आला आहे, प्रश्न डिकोड समजून घेणे आणि ऑप्शन्स नीट वाचणे जे आता तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्यानुसार बस इलिमिनेशन करायचं, किंवा हा पर्याय कट करायचा, हा पर्याय कट करायचा, आणि हा येऊ शकतो. दॅट्स इट. अशा पद्धतीनं स्कोअर डेफिनेटली यायला पाहिजे. कुठल्याही स्वरूपात जे राहिलंय त्याच्याबद्दल भीती न बाळगता जे झालंय त्याच्यावर कॉन्फिडन्स ठेवा. कॉन्फिडन्सच्या आधारावरच कितीतरी प्रश्न बरोबर येतात. जर तुम्ही निगेटिव्ह राहिलात, थोडं जरी दडपण ठेवलं, त्या दडपणाचं रूपांतर भीतीमध्ये होतं, भीतीचं रूपांतर टेन्शनमध्ये, आणि मग त्या टेन्शनचं रूपांतर प्रेशरमध्ये झालं ना, आपण अंडर प्रेशर, आणि त्याचा परत परिणाम परफॉर्मन्सवर होतो.
आणि मग जे प्रश्न साधे सिंपल जरी असले तेही चुकतात, सिली मिस्टेक्स होतात. कशामुळे ना पण उगाच लोड घ्यायचा. त्यामुळे आता जे झालंय त्याच्यावर कंटिन्यू पुढे जे चाललंय ते रिव्हिजन करा, परफेक्शन वाढवा, इतर विषयावर लक्ष द्या. डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा आउटपुट मिळून येईल. जेवढा विश्वास आपण स्वतःच्या अभ्यासावर ठेवू तेवढे मार्क जास्त वाढतील. जेवढी अस्थिरता तुम्ही स्वतःच्या अभ्यासावर ठेवाल तेवढे मार्क कमी होतील. आणि शेवटच्या टप्प्यात तुम्हीच नाही, कुठलाही विद्यार्थी आता कितीही धडपड करून तुम्हाला जास्तीत जास्त मी अभ्यास करून मार्क घेतो, शक्य नसतं. म्हणजे विद्यार्थी म्हणून काय मानसिकता असते बघा, जसा कालावधी शेवटचा येईल तसं माझा अभ्यास वाढला पाहिजे असं वाटतं, पण अभ्यासाच्या ऐवजी टेन्शन वाढतं. म्हणून मग आपण स्वतःला आता टार्गेट कमी देणं हे केलं पाहिजे. उगाच मी एवढं वाचायचं आणि मग नाही झालं तर परत टेन्शन घ्यायचं, तसं करू नका. जे कालावधी पुढे चालला आहे ते फक्त टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, स्वतःला समजा मी असं म्हणलं मला 10 टॉपिक वाचायचे फॉर एक्झाम्पल, कुठल्याही टॉपिक ह्याचे 10 पैकी माझं म्हणणं 8च झाले, हरकत नाही, 8 घ्या आणि डिक्लेअर करून टाक. मग तुम्हाला सर या दोघांचं काय? आता तुम्ही काय करता विद्यार्थी म्हणून, नाही मग आता हे 2 टॉपिक काय करतो मी अजून पुढे जसा वेळ भेटेल तसं वाचतो. ठीक आहे, हे 2 टॉपिक ठेवले तुम्ही इकोचे. सेम तुम्ही काय करता अजून समजा पॉलिटी विषय, ह्याचे पण काही एखादा टॉपिक राहिला चालतंय, नंतर वाचतो. परत मॅथ रिजनिंग नंतर. आणि जे ऑलरेडी तुम्ही केलंय फक्त आता तुमचं शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन करायचं राहिलंय, मग तुम्ही उगाच बिनाकामी डोक्यावर असा डोंगर तयार करून ठेवता. ह्याचे 1 टॉपिक, त्याचा 2 टॉपिक, त्याचे 3 टॉपिक, आणि मग परीक्षेच्या आदल्या दिवशी काय वाटतं, अरे भरपूर राहिलं, मग मी काय केलं का नाही. कळालं मला काय म्हणायचं ते, म्हणजे उगाच बिनाकामी डोंगर तयार करून ठेवला की नंतर बघू. आता सिलेबस एवढा मोठा आहे ना, सगळंच कसं होईल बरं. त्यामुळे जिथं आता तुम्ही आहात एखादा विषय वाचला डिक्लेअर करून टाका, तो विषय संपला माझा, परत दुसरा घेतला डिक्लेअर करून टाका. म्हणजे मन स्थिर होईल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. कारण तुमचा अभ्यास ऑलरेडी झाला आहे. आता ते कितीही वेळा बघितलं ते समाधान होणारच नाही ना. कारण आपल्याला परीक्षा अशी आहे की ज्याचा सिलेबस एंडलेस आहे. आणि जगातला तुम्हीच नाही, कुठलाही विद्यार्थी असा नसतो की ज्याचं पूर्ण वाचन झालंय सगळं आणि मग तो परीक्षेला गेला. कधीच पॉसिबल नाही आहे. त्यामुळे जे झालंय तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे ते काय म्हणतो आपण सायकॉलॉजिकली डिक्लेअर करा की हा विषय झाला माझा आणि मग दुसऱ्या विषयात शिफ्ट. असं करत टार्गेट पूर्ण करा. आणि परीक्षेला जाण्याच्या अगोदर फिलिंग ऑफ कम्प्लीटनेस म्हणतो त्याला, ती असू द्यात, ती आणण्याचा प्रयत्न करा की माझं सगळं झालंय, यस आता मी परीक्षेला चांगल्या पॉझिटिव्ह वेनी सामोरे जाणार आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही. एवढ्या गोष्टी बदलतील पेपरमध्ये आणि तुम्ही ज्या अटॅकिंग मोडमध्ये जायला पाहिजे होता त्या अटॅकिंग मोडमध्ये जाणार नाही. तर घाबरटपणा, भीती, डिफेन्सिव्ह मोड, हे राहिलं ते राहिलं असं सतत डोक्यात असेल ते. त्यामुळं हा सगळा मेंटल गेम आहे, सायकॉलॉजिकल गेम आहे. तो कसा टॅकल करायचा यासाठी स्वतःला प्रिपेअर करा. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. तुम्हाला जेवढं मला सांगायचं तेवढं मी सांगितलं. इकॉनॉमिक्सचं तर टेन्शन घेऊ नका, कारण तिथलची लढाई जी आहे ती नीट लढा. तुम्हाला सांगितलं मी, प्रश्न डिकोड करून ऑप्शन्स नीट समजून घेणं हीच खरी लढाई इकॉनॉमिक्सची. आणि त्यातही 4-5 प्रश्न तर इझिली येतात. उरलेल्या 2-3 प्रश्नांची लढाई ती नीट लढा, बाकी तुम्हाला डेफिनेटली यश मिळणार. चला, पराभव हा कधीही आधी मनात होतो नंतर रनात होतो, हे वाक्य माझं लिहून ठेवायचं. त्यामुळे मनातली पराभवाची भीती काढा आणि मग बरोबर येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळेल. सो ऑल द बेस्ट फॉर ग्रुप सी मेन्स. आणि पेपर झाल्यानंतर आवर्जून लगेचच्या लगेच तुम्हाला आन्सर की चेक केल्यानंतर जी फिलिंग येईल की तुम्ही यस राईट, शेवटच्या टप्प्यामध्ये जे टेन्शन हँडल करणं होतं किंवा उगाच भीती जी निर्माण झाली होती, हे राहिलं ते राहिलं, याच्यामुळे तुमचा स्कोर खूप वाढलेला असेल. तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही सर की आन्सर की चेक केल्यानंतर एवढा स्कोर कसं काय आला. पण त्यासाठी उगाच दडपण निर्माण करू नका. खूप राहिले असं स्वतःला सांगू नका, कारण काही गोष्टी ह्या नाहीच होणार आहेत, तुमच्याच नाही सगळ्यांच्याच असणार आहेत. त्या सगळ्या कंट्रोल कशा करायच्यात यावर प्रयत्न करा. चालतंय आत्तापर्यंत जे काही केलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून पुढचा हे करा. भेटूया मेन्स नंतर पुढच्या एक्झामसाठी. थँक्यू सो मच.